नाशिकमधील सातपूर येथे तक्रारदारच आरोपी झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे। एकीकडे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण राज्यात चर्चेत असतानाच आता या प्रकरणामुळे देखील खळबळ उडाली आहे। 12 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सातपूर पोलिसात तक्रार देणारा रवींद्र एरंडे याच्यावरच गुन्हा दाखल झालाय। एनजीओ संचालक तथाकथित पत्रकाराकडून 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे। आपल्याकडे 4 जण खंडणी मागत असल्याची तक्रार 2 दिवसांपूर्वीच एरंडे यांनी दिली होती। अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या 4 जणांना याआधीच पोलिसांनी अटकही केली होती। संशयित आरोपी रवींद्र एरंडे देखील पोलिसांच्या ताब्यात आहे। सातपूरमधील या घटनेत फिर्यादीचा आरोपी निघाल्यानं खळबळ उडाली आहे। त्याच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ सापडल्यानं हे प्रकरण आता उघडकीस आले। तर 4 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह, 1 मेमरी कार्ड देखील पोलिसांनी जप्त केले। गरजू महिलांना नोकरीचा आमिष दाखवून शोषण केल्याचा आरोप देखील या आरोपी रवींद्र एरंडेवर आहे। नाशिक आणि इगतपुरीतील हॉटेलमध्ये अत्याचार करून गुपचूप चित्रीकरण केल्याचा संशय व्यक्त होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।